नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण। लोकमान्य टिळक। क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली। क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली। स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य टिळकांनी जनतेला दिली। स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य टिळकांनी जनतेला दिली। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी आराध्या। सर्वप्रथम सर्वांना लोकमान्य टिळक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते। ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते। वयाच्या 16व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यांनी पुढील शिक्षण हे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पूर्ण केले। लहानपणापासून देशप्रेमाची भावना त्यांच्यात भरलेली होती। देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले। टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली। मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले। अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या महापुरुषाने या जगाचा अखेरचा निरोप घेतला। त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली होती। असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा। अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।